नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत घरी उपलब्ध असणाऱ्या आणि कमी साहित्यात बनणारा असा मशरूम मसाला। त्यासाठी इथे मी 200 ग्राम मशरूम घेतलेले आहेत। मशरूमला माती चिकटलेली असते, त्यामुळे याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। आणि इथे मी याला काटे चमच्याने अशा प्रकारे टोचे मारून घेणार आहे, जेणेकरून आपण याला मॅरिनेट करून ठेवल्यानंतर मसाले यामध्ये चांगल्या प्रकारे मुरले जातील। आता इथे सर्व मशरूमला टोचे मारून झालेले आहेत। आता आपण याला कट करून घेऊया। कट तुम्हाला कसा आवडेल तसं करू शकता। इथे मी छोटे मशरूम जे आहेत त्यांचे 4 तुकडे केलेले आहेत आणि जे मोठे आहेत त्यांचे 6 तुकडे केलेले आहेत। तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये याला तुम्ही कट करू शकता। अशा प्रकारे मशरूम इथे कट करून झालेला आहे। आता याला मॅरिनेट करूया। त्यासाठी इथे घालूया काही पावडर्ड मसाले। अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, 1 चमचा आले लसूण पेस्ट। आता हे सर्व मसाले या मशरूमला व्यवस्थित लावून घेऊया। आता हे 20 मिनिट असंच ठेवून देऊया। इथे मी कढईमध्ये 2 पळी तेल गरम केलं। आता यामध्ये काही खडे मसाले घालूया। 1 दालचिनीचा तुकडा, 1 हिरवी वेलची, 2 ते 3 लवंग, 4 ते 5 काळी मिरी, 1 चमचा जिरे आणि 2 तमालपत्र। खडे मसाले तडतडले की यामध्ये घालायचा बारीक चिरलेला कांदा। इथे मी 4 मध्यम साईजचे कांदे बारीक चिरून घेतले। कांदा तेलावरती चांगला परतून घ्यायचा आहे। यामध्ये घालूया 1 हिरवी मिरची। कांद्याला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे। अर्धा चमचा आले लसूण पेस्ट, कांदा थोडासा सोनेरी झाला की यामध्ये घालूया टोमॅटोची प्युरी। इथे मी 2 मोठे टोमॅटो मिक्सरला बारीक करून घेतले। चवीनुसार मीठ। आपण अगोदर मशरूमला पण मीठ लावलं होतं, त्यामुळे यामध्ये कमी मीठ घालायचं। आता हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत। अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली, यामुळे भाजीला कलर छान येतो। मसाले तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतले। आता 1 चमचा बेसन घालूया। बेसन घातल्यामुळे भाजी चांगली मिळून येते आणि त्याला दाटसरपणा सुद्धा चांगला येतो। आता इथं मसाले चिकटू नयेत म्हणून मी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी घातलं। आता यामध्ये घालूया मॅरिनेट केलेलं मशरूम। मशरूम सुद्धा मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे। झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेऊया। तुम्हाला याची ग्रेव्ही दाटसर किंवा पातळ कशी हवी असेल त्याप्रमाणे पाणी यामध्ये वाढवू शकता। मी अगदी अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं होतं। मशरूमला त्याचं स्वतःचं पाणी सुटतं। एकदा तळापासून हलवून घेऊया। आता यामध्ये घालूया 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा कसुरी मेथी, आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। तर तयार झाला मशरूम मसाला। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।